नवरा कामावर असताना महापालिकेवर पाण्याच्या टाकीवर तेव्हा आम्हाला ते याचं अमृत योजनेचं पाणी मिळालं. ते भावीनं आम्हाला करून दिलं. तेव्हापासून पाणी सुखाने पितोय. त्याच्यानंतर त्या यानं काय ते इब्राहिम चौधरीनं अर्धवट केलं ड्रेनेज. अर्धवट ड्रेनेज केल्यावर आम्ही काय केलं की आम्ही शांत बसलो, दंगा केलो, काही उपयोग झाला नाही आमचा. शेवटी मग भैयाला सांगितलं, नायकोडी भैयाला, हे अर्ध्यातनी कामं सोडल्यात. आम्ही कोणाला विचारायचं? महापालिका हे घेते काय ते घरपट्टी घेतात, पाण्याचं बिल घेतात, लाईटचं बिल 2 मिनिटं सगळं घेतात. आणि गटारी काढा म्हटलं की आम्हाला सरळ म्हणतात 2 नंबरला नाही 3 नंबरला आहे, 3 नंबरला नाही 2 नंबरला आहे. आणि मग इथं हायच कोण असं म्हणून आम्ही दंगा करून मीच काय केलं, त्या नायकोड्या भैयासंग दंगा करून पुढचं ड्रेनेज करून घेतलं. त्याने आम्हाला बिचाऱ्यानं करून दिलं, ते करून दिलं. आणि त्या हे ना तो निवडून आला, कोण तो, त्यांची नावं पण मुडद्यासांची माझ्या तोंडात येत नाहीत. एक निवडून आला बघा, त्यानं तर ते फरशी घालू नको म्हटलं तर ऐकला नाही, ते सिमेंट घातला. एवढ्या पाण्यात बसतोय आम्ही घरात. आत दरवाजात पाऊस आला की पाणी ढगभर सापते. अजून काय केलं नाही, बोंबलून फुर झाले. म्हणून म्हणाले आता बोलायचं नाही, निवडणुकीच्या टायमाला जेव्हा भीक मागायला आमच्या दारात नाही देत का नाही, घ्यायचं चप्पल की तोंडरा पडवाच. हीच भाषा माझी, हीच भाषा माझी. आणि विनायक दादाला सांगितलं सपोर्ट फुल माझा आहे. केव्हा जेव्हा लागू दे तर निवडणुका. आता काय उपयोग आहे त्याचा बोलून? आता काय ज्याच्या त्याच्या कोपऱ्यात नाही एकामेकावर कुरगुडी करतात, काय उपयोग आहे त्याचा? घरातल्या घरात बोलून उपयोग नाही, रस्त्यावर यायला पाहिजे. आणि 4 लोकांना दिसलं पाहिजे की या बाईनं काय केलंय ते. किती वर्ष आम्ही बोंबलतो त्या माहिजात राहतोय, आमचं आम्हाला माहिती आहे. हां, एवढं मात्र खरं की आम्हाला त्यांनी साथ दिल्या, कुणी नायकोडे बाई आणि बाबीनं त्यांनी साथ दिल्यामुळे आम्ही इथपर्यंत आहे. नाही तर त्या अडकूच काय किंमत होती नाही. नायकोडे बाई एरवी येते आहे, प्रत्येकाला आहे, ती प्रत्येकाच्या कामाला आहे, आम्ही नाही म्हणणार नाही. आणि त्यांच्यामुळे आम्ही त्यांना, आमच्याकडे जशी मतं कमी पडायला ना त्यांनी आमच्याकडे यायचं सोडून ते चुकीचं केलं. ते जाधव उभारला इकडं, जाधवाला गेली तुमची मतं. सांगायला लागलोय भाभीनं काय, भाभीला आवरातचा दरवाजा बडवा, भाभी आपल्या समोर असते. आणि कधी सुद्धा बघा त्या बाईच्या दारात गेले परत आले असं काही झालं नाही माझ्या तर बाबतीत. आणि तिच्या संघ जे मी मोर्चे काढतोय, मी हिंडतोय फिरतोय, ते मला सगळं माहीत आहे की भाभी जे करते ते कार्य चांगलंच करते. आणि तसल्या बायका 4 असल्या तरी बाद झालं, कुठला गरीबी नको असंच वाटायला लागले. काय उपयोग केला खूप वाढायल्यानी? अहो एकदा सुद्धा ते आमच्याकडे फिरकली नाही, कधीच नाही. फक्त आम्हाला एक नगरसेवक माहिती आहे, आमची नायकोडी बाई. कुठला नगरसेवक आहे? ढंग कुठला ढंग आला तो? कमळाचं फुल घेऊन आला दाखवायला, फुलाच्या टायमाला फुल नंतर दाखवलाच का कोमेजलं? आता येऊ देत की. अहो आत्ताच पुढचं आहे होते, आत्ताच गेल्या टायमाचं सांगा, पुढचं सांगू नका. पुढचं ते काय तर होईल. फक्त निवडून आणायचं काम आहे माझं, काम कुठलंच नाही. आणि दिल्लीपासून आत गल्ली पण आपल्याला आश्वासन द्यायचे आहेत. हा, मग आश्वासन देऊन त्यांच्या आश्वासनात जगायचं काय आपण? आणि कशासाठी जगायचं काय? त्यांनी खायला घालला तर आपल्याला? अहो त्यांची घरं भरून घेतात, त्यांचं बंगलं बघा जावा, आणि आपलं भिकाऱ्यांचं बघा जावा. आणि आपल्याच पैशावर मोठं करतात. शिंदेनं 1,500 रुपये देऊन मतं टाकून घेतला, आता हे 5-5, 10,000 देणार तर मत टाकून घेणार. दुसरं काय करणार आहे? असं काय म्हणता तुम्ही? हे खरंच आहे. आणि हे बायकांच्याकडनं सगळं होणार आहे, आणि बायकांनीच पुढाकार घेऊन केलं पाहिजे. ही गरीब माणसं काय सुद्धा करणार नवीन येऊ दे नाही तर नाही येऊ दे, प्रगती नवीन करायचं एवढं ठरवलं. अहो मग आम्ही कुठे नाही म्हणाले, प्रगती करायचं म्हणायला लागलोय. हाय तेच असलं तर तेच रानगाडी माणसानं दारात यावं. चांगला 4 चोर, एक चांगला 4 चोर आहे का नाही? दारात यावं. चोर नको आहे आम्हाला. मग नाही, आता आम्ही कसं हक्काने सांगतोय, नायकोडी भाभी उभं राहा, आम्ही तुमच्या पाठीमाग आहे. पण का की त्यांनी उभारलं की आमची कामं होत्यात. नाही पण नायकोडी भाभी एक नंबर खूप आहे कामं सगळी त्या भाभींच्याकडनं जे होत्यात. कुठल्याही नगरसेवकांनी सांगू दे मी हे काम केले म्हणून, कुठलाही सांगू दे मिरजेतला. अहो मी राजकारणातलीच आहे सगळ्या. उगाच बातम्या बघून खुळी होत नाही, बातम्या बघून सगळ्या मंत्र्यांच्या डोक्यात असते काय त्यांचा खेळ खंडोबा आहे. पण आपल्याला काय घेणं देणं? आपल्याला काय नको, आपल्याला नगरसेवक चांगला येऊ दे.